नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहिलं की आत्ताच यूपीएससीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये आपण पाहिलेलं आहे की सगळ्या कॅटेगरीच्या मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स केलेला आहे। तुम्ही गरीब असो, श्रीमंत असो, तुम्ही क्लास करत असो, क्लास करत नसो, सगळ्या कॅटेगरीच्या मुलांनी इथे यश आणून दाखवलेलं आहे। आणि म्हणून आपल्याला यूपीएससीची परीक्षा, जी भारतामध्ये सर्वात मोठी परीक्षा मानली जाते, IAS, IPS, IRS सारख्या पोस्टसाठी ही परीक्षा गुणवत्ता घेते आणि या परीक्षेतनं आपलं जर आपल्याला यश गाठायचं असेल तर आपल्याला परीक्षेची तयारी आता सुरुवात करायची असेल। आणि हे मी कोणत्या कंटेक्स्टमध्ये बोलतोय तर पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये जे पण विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा टार्गेट करणार आहेत आणि जे या परीक्षेमध्ये पास होऊन जगातल्या सर्वात टफेस्ट एक्झामला क्रॅक करण्याचा स्वप्न घेत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर आजचा जो आपला व्हिडिओचा अजेंडा आहे तो म्हणजे यूपीएससीची जी परीक्षा आहे त्याचा जो पूर्व परीक्षेचा टप्पा आहे, म्हणजे प्रिलिम्स जो पहिली स्टेज आहे, त्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आज आपण समजून घेणार आहोत। आणि एस्पेशली हा जो व्हिडिओ आहे हा मराठी माध्यमाच्या मुलांसाठी आहे, जे यूपीएससीची परीक्षा मराठीतून देणार आहे। ठीक आहे, यूपीएससीची परीक्षा आपल्याला मराठी मीडियम मधनं देता येते। सगळे पेपर आपल्याला फक्त एक अनिवार्य पेपर आहे, क्वालिफाइंग पेपर आहे इंग्लिश मध्ये, तेवढा इंग्लिश मध्ये आपल्याला लिहावा लागतो मुख्य परीक्षेला। बाकी पूर्व असू द्या, मुख्य असू द्या, त्यानंतर मुलाखतीला आपल्याला मराठीतनं आपल्याला ते संभाषण करता येतं। हे सगळंच्या सगळं जर मराठी माध्यमाच्या मुलांना टार्गेट करायचं असेल तर आपल्या व्हिडिओ सिरीजला त्यांनी डेफिनेटली बघायचंय। तर आजचा जो आपला अजेंडा आहे म्हणजे यूपीएससीची पूर्व परीक्षा आहे त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण जाणून घेणार आहोत। हा अभ्यासक्रम इंग्लिश मधनं मी तुम्हाला दाखवेल, पण मराठी माध्यमातून तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा स्पेशली एक्सप्लेनेटरी व्हिडिओ मी आणलेला आहे। आणि या संपूर्ण व्हिडिओतनं तुम्हाला एक समजून घ्यायचंय की चांगली मजबूत तयारी तुम्हाला करता येईल आणि एक राईट डायरेक्शन तुम्हाला मिळणार आहे। तर सुरू करूया। आता सर्वात प्रथम तुमच्या स्क्रीनवर मी फोटो काढलेला आहे आणि यूपीएससीची जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्या ऑफिशियल नोटिफिकेशनचा जो इंग्लिश व्हर्जन आहे त्याचा फोटो मी काढलेला आहे, म्हणजे तुम्हाला ऑफिशियली कोणत्या पद्धतीने मला सिलेबस दिसतो हे थोडंसं तुम्ही जाणून घ्याल। ठीक आहे, याच्यामध्ये पाहिलं तर जी आपली पूर्व परीक्षा आहे त्याला इंग्लिश मध्ये प्रिलिमिनरी अशी म्हणतात। ती 2 तासाची परीक्षा 100 प्रश्नांसाठी तुम्ही देणार आहात। किती प्रश्नांसाठी? 100 प्रश्नांसाठी देणार आहात आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे, त्यामुळे 2 मार्काला म्हटल्यानंतर 200 मार्काची ही स्टेज आहे। यामध्ये 2 पेपर आहे, एक GS1 ठीक आहे आणि एक आहे GS2। GS2 लाच आपण सीसॅट असं म्हणतोय। हा सीसॅट क्वालिफाइंग पेपर आहे, तर याचा सिलेबस मी डिस्कस करत नाहीये या व्हिडिओमध्ये। याच्यासाठी आपल्याकडे एक्सपर्ट आहे, ते या सीसॅटचा सिलेबस डिस्कस करतील। मला जे तुम्हाला आज सांगायचं आहे ते म्हणजे GS1, जे 100 मार्कासाठी 100 प्रश्नांसाठी 200 मार्कासाठी जो सिलेबस यूपीएससी ने दिलेला आहे तो सिलेबस तुमच्या स्क्रीन समोर आहे। ठीक आहे, वाटल्यास तर मी काय करतो 2 मिनिटं बाजूला होतो, म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट पण मिळेल। आणि जर तुम्ही स्क्रीनशॉट जर तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, तिथे फोन करा। तुम्हाला ही जी आपली पीपीटी आहे ही पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला पाठवून देऊ, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओतनं माझ्या व्हिडिओमध्ये मी काय काय डिस्कस केलं त्याचा एक तुमच्याकडे रेफरन्स राहील। आणि कधीतरी तुम्हाला वाटलं की सरांनी काय मुद्दे सांगितले तर फक्त पीपीटी पण तुम्ही समराइज करू शकाल। तर जर आपण पाहिले तर पूर्व परीक्षेमध्ये एकूण किती मुद्दे आहेत, फक्त मुद्दे मोजतो मी, 1 2 3 4 5 6 आणि 7 मुद्द्यांमध्ये आपला पूर्व परीक्षा सिलेबस डिस्कस आहे। ठीक आहे, हे इंग्लिश मध्ये आहे आणि लक्षात घ्या की या इंग्लिशच्या सिलेबसला जर मराठीतून मला सांगायचं असेल तर अशा पद्धतीने मला सांगता येतं। ठीक आहे, तर आज जो आपला व्हिडिओ आहे तो मराठी माध्यमाच्या मुलांसाठी, म्हणून आता मी हा सिलेबस वाचेल। ठीक आहे, पहिला मुद्दा काय आहे? पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, म्हणजे करंट अफेअर्सच्या बद्दल आपल्याला काय आहे समजून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्स जर आपण म्हटला तर करंट अफेअर्स आपल्याला 2 लेवलला बघायचे बरं का। एक आहे भारताच्या स्तरावर आणि एक आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर, म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल। ठीक आहे, स्टेट लेवल किंवा राज्य स्तरावरच्या चालू घडामोडी
येत नाही का? येत नाही असं म्हणू शकत नाही मी, अतिशय कमी ह्याचा वाटा आहे. ठीक आहे, म्हणजे खूपच काहीतरी मोठी घटना झालेली आहे कोणत्या तरी राज्यामध्ये आणि ती राष्ट्रीय स्तरावर महत्वाची आहे, अशा दृष्टिकोनातून राज्य स्तरावरच्या घटना आपल्याला माहित पाहिजे. मग त्याला मी राष्ट्रीय किंवा नॅशनल लेवलच्या न्यूजमध्ये सुद्धा त्याला मी आपण आकलन करून घेईल किंवा त्याला ते रेफरन्स असेल असं मी म्हणेन. पण शक्यतो UPSC ची परीक्षा ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे. ठीक आहे, बेस्ट ऑफ द माइंड्स, टफेस्ट ऑफ द माइंड्स, सर्व चांगले विद्यार्थी इथे प्रयत्न करत असतात आणि इथे यश जे मिळतं ते फक्त मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळतं. त्यामुळे तुम्हाला समजून घ्यायचे की शक्यतो आपल्याला जे टार्गेट करायचे ते नॅशनल आणि इंटरनॅशनल करंट अफेअर्स टार्गेट करायचे, बाकी आपल्याला टार्गेट करायचे नाही. स्टेट लेवलचे शक्यतो आपल्याला फार कमी दिसतील. ठीक आहे, किंवा त्याचा वाटा इतका असेल की तो आपल्याला त्याला असं प्रायमरी किंवा त्याला प्राथमिक स्वरूपात मध्ये प्रिपेअर करण्याची गरज नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर जो दुसरा आहे तो म्हणजे इतिहास. ठीक आहे, आता दुसऱ्या स्लाइड पासून मी तुम्हाला सगळे सांगेल, फक्त मी थोडक्यात नावं सांगून घेतो. दुसरा पॉइंट जो आहे तो कशाचा मुद्दा आहे? इतिहास. आता इतिहासामध्ये काय आहेत पुढच्या स्लाइड मध्ये मी सांगेल. तिसरा जो मुद्दा आहे तो जो विषय तुम्हाला प्रिपेअर करायचे पूर्व परीक्षेसाठी त्या विषयाचं नाव आहे भूगोल, जॉग्राफी असं त्याला म्हणू आपण. त्याच्यानंतर चौथा मुद्दा जो आहे, चौथा मुद्दा त्याला राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन किंवा याला दुसरं नाव आहे बरं का, राज्यशास्त्र, पॉलिटी या संदर्भामध्ये आहे. हा विषय काय आहे, याच्यामध्ये प्राथमिक त्याला आपण काय वाचतो हे सगळं मी तुम्हाला सांगेल. पण चौथा मुद्दा राज्यघटना किंवा राज्यशास्त्र असं मला त्याला म्हणता येईल. पाचवा जो मुद्दा आहे त्याचं नाव आहे आर्थिक व सामाजिक विकास. आर्थिक व सामाजिक विकास कॉमनली जे प्रिपरेशन करतात किंवा ज्याचा उल्लेख आर्थिक आणि सामाजिक विकास या मुद्द्यामध्ये या मुद्द्याचा उल्लेख ज्या विषयामध्ये होतो त्याच विषयाचं नाव आहे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. ठीक आहे, म्हणजे पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास आहे बरं का. UPSCने अर्थशास्त्र असं म्हटलेलं नाहीये, पण इथे आर्थिक व सामाजिक विकास या संदर्भामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. सहावा जो विषय आहे जो आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे पर्यावरण, परिसंस्था, जैवविविधता. यांना सगळ्यांना मी म्हणेल की पर्यावरणाचा अभ्यास, एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा इकॉलॉजीचा अभ्यास, परिस्थितिकीचा अभ्यास असं म्हणेल. हा असेल तुमचा पुढचा मुद्दा. आणि सातवा जो मुद्दा आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान म्हणण्यापेक्षा आपण जर इथे म्हटलं तर जनरल सायन्स असं म्हणतो. आता जरी इथे जनरल सायन्स असं दिलं असेल तरी याच्यामध्ये UPSC मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तर माहितच पाहिजे बरं का. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी माहितच पाहिजे. कितवी पर्यंत माहित पाहिजे? 10वी पर्यंत. आणि कोणतं बोर्डाचं माहित पाहिजे? सेंट्रल बोर्डाचं माहित पाहिजे बरं का, सेंट्रल बोर्डाचं. पण इथे जरी सामान्य विज्ञान दिलं असेल तरी पण हे मी ह्याला मॉडिफाय केलं आणि ह्याला सांगेल की हे सामान्य विज्ञान म्हणून वाचू नका, सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान असं त्याला वाचा, कारण त्या डायरेक्शनने ते येईल. मी तुम्हाला सबसिक्वेंट सगळ्या स्लाइडमध्ये थोडक्यात या सिलेबसचा पूर्णपणे उलगडा करेल, म्हणजे तुम्हाला एक अभ्यासाला दिशा येईल. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये मी सिलेबसला थोडंसं स्टिक राहील. आपल्या सिलेबसला कोणकोणती पुस्तकं वाचायची आहे हे तुम्ही आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये व्हिडिओज आहेत ते बघून घ्या, तिथे ते डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, कारण की युट्यूब व्हिडिओमध्ये मला कदाचित कमेंट अशी मुलांचे दिसतात की सर सोर्सेस पण सांगा, तर सोर्सेससाठी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. मित्रांनो, माझ्यासारखे माझ्याबरोबर असणारे जे शिक्षक मंडळी आहेत त्यांनी खूप उत्कृष्टपणे सांगितलेलं आहे. इंग्लिशमध्ये लिस्ट आहे, मराठीतनं लिस्ट आहे, ते तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला तिथे त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. इथे आपण फक्त सिलेबसला स्टिक राहू. तर जो पहिला टॉपिक आहे तो तर तुम्हाला समजला, करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्स कुठून वाचायचा हा सुद्धा एक मुद्दा आहे. तर करंट अफेअर्स वाचण्यासाठी आपल्याला हिंदू पेपर वाचावा लागेल आणि आपल्याला करंट अफेअर्स मॅगझिन करावं लागतील, किंवा ज्ञानज्योतीमध्ये आपण करंट अफेअर्सचे व्हिडिओ सुद्धा घेतो. युट्यूब लाईव्हला शनिवारी आपण छोटे छोटे काही इश्यूज घेतोय, त्याने तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने करंट अफेअर्स प्रिपेअर करायचे. या पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करता येईल. तर करंट अफेअर्सचा मी मुद्दा म्हणून सोर्स सांगितला कारण तो थोडासा ओपन एंडेड पॉइंट आहे. मग आता दुसरा पॉइंट जो आहे तो म्हणजे कोणता? इतिहास. ठीक आहे, आता इतिहासाला जर तुम्ही पाहिला तर भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे इंडियन हिस्ट्री अँड इंडियन नॅशनल मुवमेंट असं त्याला इंग्लिश मधनं म्हणता येईल. ठीक आहे, आता हे जे खालचे मुद्दे आहेत ना, हे मुद्दे मी इंटरप्रिट केलेले आहे की असं साधारणपणे त्याच्यामध्ये येणार आहे. लक्षात घ्या, जेव्हा भारत म्हणतो आपण भारत, ठीक आहे, जेव्हा भारत म्हणतो तर भारत
आजकाल तयार झालेला देश नाहीये. ठीक आहे. जसं आपण पाहिलं की भारत आणि भारताची फाळणी होऊन भारतामधनं एक वेगळा राष्ट्र निघाला पाकिस्तान, त्याच्यानंतर एक वेगळा राष्ट्र निघाला बांगलादेश. तर यांची निर्मिती आपण म्हणून नवीन आहे, कारण 1947 म्हणजे फार मोठा काळ नाही, 50-60 वर्ष 70-75 वर्षापूर्वीचा काळ आहे. आपले आजोबा वगैरे होते, म्हणजे फार जुना काळ नाही. पण जेव्हा भारत या राष्ट्राबद्दल मी म्हणतो, तर भारत राष्ट्र म्हणून कधीपासून दिसतोय? खूप जुन्या काळापासून. 2500 वर्ष आपण म्हणू जे येशू ख्रिस्त होते त्यांची जर आपण रेफरन्स घेतलं तर 2000 वर्षापासून आपण पाहतो की काही ना काही इथे सिव्हिलायझेशन झालेले आहे. सिंधू संस्कृती सारख्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि मला जेव्हा इतिहास भारताचा समजायचा झाला तर तो त्या काळापासून आहे. म्हणून इतिहासातला जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे प्राचीन भारत. तो म्हणजे काय आहे? प्राचीन भारत. ठीक आहे. सिंधू संस्कृतीपासून जर मी म्हणेल काय, एक आपल्याकडे मोठा राजा होऊन गेला हर्षवर्धन, तिथपर्यंत प्राचीन भारताचा इतिहास मला शिकावा लागतो. त्याच्यानंतर हर्षाच्या काळानंतर ब्रिटिश पर्यंत मध्ये भरपूर अजून राजे येऊन गेले. 7वी, 8वी, 9वी, 10वी दशक होऊन गेली. त्याच्यानंतर मुघलांचा काळ येऊन गेला, दिल्ली सल्तनतचा काळ येऊन गेला, लोधी, त्याच्यानंतर असे भरपूर आपण म्हणू मुस्लिम राज्य करणारे येऊन गेले. तर हा जो मधला काळ आहे यालाच दुसरं नाव दिलं जाईल, म्हणजे मध्ययुगीन भारताचा आपल्याला उल्लेख माहित पाहिजे किंवा इतिहास माहित पाहिजे. म्हणून प्राचीन आणि मध्ययुगीन हा सुद्धा भारताच्या इतिहासमध्ये येतो. आणि जेव्हा औरंगजेबाचा आपण मृत्यू पाहिलेला आहे आणि 1700 काळापासून किंवा 1700 या वर्षापासून जेव्हा आपण म्हणू की युरोपियन लोक यायला लागले, त्याच्यामध्ये फ्रेंच आहे, डच आहे आणि सर्वात मोठे ब्रिटिशर्स आहेत. हे सगळेच्या सगळे जेव्हा आपण पाहतो तर युरोपियन शक्तीच्या आगमनापासून आपण म्हणू आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा असतो. 1947 पर्यंत आपल्याला समजता येईल की भारताचा कोणता काळ झाला? आधुनिक भारताचा इतिहास झाला. तर इतिहासामध्ये जेव्हा मला समजायचे झाले पॉइंट, तर प्राचीन भारत झाला, मध्ययुगीन भारत झाला आणि आधुनिक भारत झाला. ठीक आहे. याच्यानंतर थोडासा पॉइंट 1947 नंतर सुद्धा मला एखाद दुसरा प्रश्न आलेला दिसतो. त्याला आपण काय म्हणतो? स्वातंत्र्योत्तर काळ. ऍक्च्युली हा जर पाहिला तर हा मुख्य परीक्षेचा भाग आहे बरं का. पण स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स साठी सुद्धा आपल्याला एखाद दुसरा प्रश्न देऊ शकतो. म्हणजे ज्याला खूपच जबरदस्त अशी तयारी करायची असेल त्याने 1947 नंतर सुद्धा इतिहास वाचला पाहिजे. मी का बोलू शकतोय हे? कारण मी 2026 साठी बोलतोय. 2026 मध्ये हा अटेम्प्ट आपण देवाच्या नावाने सोडणार आहे का? अजिबात नाही. हा अटेम्प्ट आपल्याला द्यायचा आहे, कारण हा क्रॅक करायचा आहे. म्हणून सगळ्या पद्धतीने इतिहास तुम्ही तयार केला पाहिजे. पण जो आपला प्रिलियमचा सिलेबस आहे तो प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतापर्यंतच लिमिटेड आहे, लक्षात घ्या. मुख्य परीक्षेला तुम्हाला अजून वाचायचं आहे आणि त्याचे मुद्दे मुख्य परीक्षेच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. ठीक आहे. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील महत्वाचे नेते, घटनाक्रम हे आपल्याला माहित पाहिजे. गांधी नियुग आपल्याला माहित पाहिजे. असहकार चळवळ, सविनय कायदेबळ आपण म्हणू कायदेभंग चळवळ आणि 1937 नंतर होणाऱ्या भरपूर चळवळ, क्विट इंडिया मुवमेंट वगैरे, या सगळ्याच्या सगळ्या इतिहासाचा भाग होईल भारताची फाळणी आणि स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत. आणि जेव्हा आपण भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ असं म्हणतो तेव्हा पूर्व परीक्षेसाठी आपल्याला हे टप्पे करावे लागतात. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा कोणता सांगितलाय मी तुम्हाला? दुसरा मुद्दा इतिहास आपला झाला. ठीक आहे. इथे मी टिक करत राहतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. तर पहिला मुद्दा आपला झाला की करंट अफेअर्स. दुसरा मुद्दा आपण इतिहासाबद्दल बघितला. आता तिसरा मुद्दा आपण बघूया, भूगोल. ठीक आहे. आता जेव्हा मी भूगोल म्हणतो तेव्हा UPSC साठी मला भूगोलाची तयारी करावी लागते. आणि ही जी भूगोलाची तयारी आहे, ही भूगोलाची तयारी मला दोन स्तरावर करायची आहे. कोणते दोन स्तर आहेत? एक भारताचा भूगोल माहित पाहिजे आणि दुसरा जगाचा भूगोल माहित पाहिजे. भारताच्या आणि जगाचा भूगोल जर मी पाहिला तर तो भौतिक दृष्टिकोनातून, फिजिकल, सामाजिक दृष्टिकोनातून, सोशल आणि आर्थिक दृष्टिकोनातून, इकॉनॉमिकल या दृष्टिकोनातून माहित पाहिजे. ठीक आहे. आता हा जो भूगोल आहे, हा भूगोल जेव्हा मी पूर्व परीक्षेसाठी वाचतो तेव्हा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने करायचं आहे मित्रांनो. का बरं कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने करायचं आहे? कारण की पूर्व परीक्षेला होणारा भूगोल हा तसाचा तसा मुख्य परीक्षेला तुम्हाला येणार आहे. इथे फक्त प्रश्न सोडवायचे MCQच्या पद्धतीने
आणि तिथे फक्त प्रश्न लिहायचे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने. त्यामुळे हा विषय अतिशय महत्त्वाचा ठरेल. आता भौतिक भूगोल म्हटल्यानंतर कशाचा उपयोग होतो, कशाचा त्यामध्ये येतो समावेश, तर भौतिक रचना, पर्वत काय आहेत, पठारी काय आहेत, मैदानी काय आहेत, नद्या काय. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जगाचा जो भूगोल आहे त्या जगाच्या भूगोलामध्ये सुद्धा भौतिक पार्ट म्हणजे खंड, महासागर किंवा प्रमुख प्राकृतिक विभाग काय, हे सगळेचे सगळे पॉइंट याच्यामध्ये येतील. हवामान हा सुद्धा एक आपण म्हणू भौतिक भूगोलाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण सामाजिक भूगोलाला जातो तर सामाजिक म्हणजे सोशल जॉग्राफी, यामध्ये शक्यतो पॉइंट काय येतात, लोकसंख्या, शहरीकरण, यामध्ये जगाच्या लोकसंख्याबद्दल सुद्धा माहित पाहिजे. ठीक आहे, मग खूप डिटेल माहित पाहिजे का नाही, ढोबळ माहिती पाहिजे. ढोबळ माहिती म्हणजे मी साधारणपणे तुम्हाला आफ्रिकेच्या बद्दल विचारलं तर एक 4-5 मुद्दे तुम्हाला माहित पाहिजे. रचना कशी आहे, साधारण किती लोकसंख्या आहे, तिथे किती स्त्री पुरुष आहे, थोडंसं माहित पाहिजे. अमेरिका बघितलं, कोणत्या खंडाचा जास्त आहे, खंडाच्या स्तरावर. आणि जेव्हा भारताचा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा भारताच्या स्तरावर तुम्हाला थोडीशी लोकसंख्या, मी म्हणेल डीपर माहित पाहिजे. कारण लोक किंवा लोकसंख्येसाठी तर तुम्ही काम करणार आहात. युपीएससीचं फुल फॉर्म काय, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, मराठीमध्ये लोकसेवा आयोग. लोकांच्या सेवेसाठी हा आयोग बनलेला आहे. लोकसेवक इथे ते निवडत आहे. मग तुम्हाला जर लोकच माहित नसेल तर कसं झालं. आणि त्यामुळे पॉप्युलेशन हा वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट होऊन जाईल. लोकसंख्या हा महत्वाचा पॉइंट होऊन जाईल. तो येईल सामाजिक भूगोल. आणि जेव्हा आर्थिक भूगोलाचा मी उल्लेख करतो तर आर्थिक भूगोलामध्ये खनिज संपत्ती येऊ शकतात. आर्थिक भूगोलामध्ये मी म्हणेल की कृषी संपदा येऊ शकते. आर्थिक भूगोलामध्ये मी उद्योग समजू शकतो. आर्थिक भूगोलामध्ये मी वाहतूक समजू शकतो. आर्थिक भूगोलामध्ये मी उद्योग आणि धंदे हे समजू शकतो. आर्थिक भूगोलामध्ये मी दळणवळण समजू शकतो. ठीक आहे, हे मुद्दामून मुद्दे फक्त मी तुम्हाला असे लिहून काढतोय. का बरं, तुम्हाला अंदाज यावा की ह्याची दिशा कोणती आहे. कारण माझ्या समोर किंवा हा व्हिडिओ कोण बघत असेल असे विद्यार्थी अपेक्षा करतो जे बिलकुल आता शून्यातून सुरुवात करत आहे. आता तुम्हाला प्राथमिक माहिती पाहिजे तर मग प्राथमिक माहितीला मला तुम्हाला एक थोडक्यात डायरेक्शन दिले पाहिजे की कशा पद्धतीने. आणि म्हणून आर्थिक भूगोल त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला शिकावं लागेल. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर आपल्या सिलेबस म्हणजे जो तिसरा पॉइंट आहे भारत आणि जगाचा भूगोल, हा आपल्याला तयार करावा लागेल. मग याच्यासाठी सोर्सेस फिक्स आहे. याच्यामध्ये एक पॉइंट मी अजून सांगून देतो की जेव्हा भूगोलाचा अभ्यास करतो तेव्हा सर्वात महत्वाचं म्हणजे नक्षा आकलन आलं पाहिजे किंवा नक्षा अध्ययन. नक्षा अध्ययन हा थोडासा हेवी शब्द होईल, त्यापेक्षा मी म्हणतो मॅप रीडिंग असलं पाहिजे. आलं लक्षात. आपल्याला हाताने भारताचा मॅप काढता आला पाहिजे, हाताने वर्ल्डचा मॅप काढता आला पाहिजे, हाताने. मी जर तुम्हाला सांगितलं एक आपण उदाहरण घेऊ की भारतातील ऊस लागवडीचे ठिकाण किंवा क्षेत्र सांगा, आपल्याला मॅप काढता आला पाहिजे. इतकी तयारी करायची आपल्याला. 2 महिन्यामध्ये भूगोलाची अतिशय उत्कृष्ट तयारी होऊ शकते जर तुम्ही चिकाटीने बसले, योग्य सोर्सेस वापरले, योग्य लोकांचं डायरेक्शन घेतलं तर तुम्ही काय करू शकतात, याचं आपण म्हणू पूर्णपणे अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतर भूगोलानंतर जो महत्वाचा विषय आहे त्या विषयाला आपण म्हणणार आहोत पॉलिटी. भारतीय राज्यघटना व शासन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड गव्हर्नन्स असं म्हणता येईल. याच सब्जेक्टला मी जर राज्यशास्त्र हे नाव दिलं ना, पॉलिटी, तरीही तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही बरं का. तुम्ही समजायचंय सर एकच गोष्टीबद्दल बोलताय. आणि ती गोष्ट कोणती आहे मित्रांनो, की मला समजणारा चौथा पॉइंट किंवा सिलेबस मध्ये देणारा चौथा पॉइंट भारतीय राज्यघटना, याच्याबद्दल मी बोलणार आहे. आता जेव्हा पॉलिटी असं आपण म्हणतो तेव्हा पॉलिटी, राज्यशास्त्र, राज्यघटना याचा जेव्हा मी अभ्यास करायचा जातो तर अभ्यास करताना मला यामध्ये कोणकोणते पॉइंट शिकायचे आहे. तर यामध्ये आपल्याला भारताचा एक मूलभूत कायदा माहित असावा लागतो आणि त्याला आपण म्हणतो इंडियन कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना. त्याला काय म्हणतो आपण, राज्यघटना किंवा संविधान असं सुद्धा त्याला आपण म्हणतो, भारताचा संविधान. यामध्ये भारताने कोणकोणत्या तरतुदी दिल्या आहेत, कोणकोणत्या तत्व आहेत, हे सगळंच्या सगळं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण हा आपल्या परीक्षेचा भाग आहे. राजकीय व्यवस्था कशा आहेत, पंचायत राज, सार्वजनिक धोरणं, हक्क विषयक मुद्दे, हे सगळेचे सगळे यामध्ये दिलेले आहेत. हक्क म्हणजे कंझ्युमर राईट्स, फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क, मानवी हक्क, असे काही तुम्हाला यामध्ये कन्सेप्ट जे वाचायचे आहेत. जर पाहिलं तर भारतीय संविधानाची निर्मिती
आणि त्याचे वैशिष्ट्ये इथून आपली अभ्यासाची सुरुवात होते. त्याच्यानंतर संघीय रचना आणि केंद्र राज्य संबंध. संघीय रचना हा कदाचित तुमच्यासाठी नवीन विषय आहे. थोडक्यात जर मी तुम्हाला सांगितलं तर मी काय म्हणतो, दिल्लीमध्ये एक सरकार आहे, दिल्लीमध्ये एक सरकार आहे आणि आपला राज्य आहे महाराष्ट्र राज्य. असे भारतामध्ये 28 राज्य. दिल्लीमध्ये जे सरकार आहे तिथे कोणाची सरकार आहे, आपण म्हणू मोदीजींची सरकार आहे किंवा तिथे प्राईम मिनिस्टर आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार आहे तर आपले एक चीफ मिनिस्टर आहे, सीएम आहे. तर मग सरकार माझे किती स्तरावर झाले, 2. अशा 2 किंवा 2 पेक्षा अधिक स्तरावर जर सरकार असतील तर त्याला संघराज्य असं म्हटलं जातं. आणि म्हणून या संघराज्याची संकल्पना काय आहे, असं का घेतलं आपण एकच सरकार का नाही ठेवलं, दिल्लीचं सरकार का नाही ठेवलं, आपण महाराष्ट्रामध्ये सेपरेट सरकार, उत्तर प्रदेशमध्ये सेपरेट सरकार, बिहारमध्ये सेपरेट सरकार आणि केंद्रामध्ये सरकार, असं का बरं एवढं कॉम्प्लेक्स गेलं. ही कन्सेप्ट कुठे शिकणार आपण, पॉलिटीला, संघराज्य. आणि म्हणून केंद्र आणि प्रत्येक राज्याचा संबंध कुठे चांगला आहे कुठे खराब आहे या संदर्भामधला हा विषय. राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ एक्झॅक्टली काय आहे त्या गोष्टी. लोकसभामध्ये खासदार बसतात, विधानसभामध्ये आमदार बसतात. लोकसभा आणि विधानसभामध्ये हे सगळे आमदार मंत्री नसतात, सगळे खासदार मंत्री नसतात. मग मंत्रिमंडळ म्हणजे काय, प्रधानमंत्रीचं काय काम आहे, राष्ट्रपतीचं काय काम आहे, चीफ मिनिस्टरचं काय काम आहे, हे सगळंच्या सगळं आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे मुद्दे मला समजून घ्यायचे. हे ज्या संस्थेत बसतात ती म्हणजे संसद, ती संसद समजणं गरजेचं आहे. लोकसभा कधी तयार झाली, राज्यसभा कधी तयार झाली, का बरं 2 ठेवलेत, एकच का नाही ठेवला. लोकसभामध्ये लोक कसे निवडून जातात, राज्यसभामध्ये कसे निवडून जातात, निवडणूक प्रणाली, हे सगळं आपण या विषयामध्ये शिकतो. त्याच्यानंतर पोर्ट सिस्टीम, न्यायपालिका आपण शिकतो. त्याच्यानंतर पंचायत राज व्यवस्था आणि तिची भूमिका, हा अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. हे सगळेचे सगळे पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत, कारण हे सगळे पूर्वबरोबर मुख्य परीक्षा सेकंड स्टेजला पण असणार आहे. त्याच्यानंतर महत्वाची सार्वजनिक धोरणं आणि मूलभूत हक्क आणि कर्तव्य अशा गोष्टीने बनलेला हा टॉपिक म्हणजे भारतीय राज्यघटना व शासन. हा पॉलिटीचा टॉपिक आहे. अतिशय सुंदर असा विषय आहे, अतिशय महत्वाचा असा विषय. आणि मी सांगतो तुम्हाला मित्रांनो, एकदा या विषयाची समज आली की खूप सुंदर पद्धतीने वर्तमानपत्र समजायला लागतात, न्यूजपेपर लक्षात येतात, न्यूजपेपर लक्षात आले ते करंट अफेअर समजतात. म्हणून अतिशय महत्वाचा, कॉमन आणि फंडामेंटल किंवा आपण म्हणू मूलभूत असा विषय, ज्याला आपण म्हणणार आहोत विषय नंबर 4, भारतीय राज्य व्यवस्था किंवा राज्यशास्त्र, भारतीय राज्यघटना किंवा राज्यशास्त्र. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा कोणता आहे, अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र मी म्हणतोय पण UPSC ने काय दिलंय, आर्थिक व सामाजिक विकास. इंग्लिश मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट लिहिलंय का ह्यांनी, इकॉनॉमिक्स नाही. इकॉनॉमिक्स तर मी माझ्या बुद्धीने तुम्हाला सांगतो की इथे जो आपल्याला शिकायचा आहे तो विषय म्हणजे कोणता आहे, अर्थशास्त्र किंवा त्याला इकॉनॉमिक्स किंवा त्याला आपण अर्थशास्त्र असं म्हणणार आहोत. ठीक आहे. आता या अर्थशास्त्रामध्ये आपण जर पाहिलं तर अर्थशास्त्राचा उल्लेख आपल्याला जुन्या काळापासून दिसून येतो. एक महत्वाचे व्यक्ती आपल्या भारतामध्ये येऊन गेले आणि त्यांचं नाव आहे विष्णुगुप्त चाणक्य. त्यांनी एक पुस्तक लिहिले अर्थशास्त्र. तसं पाहिलं तर हा शब्द तिथून आलेला आहे. अर्थशास्त्र जे विष्णुगुप्तांनी लिहिलेलं आहे त्याचा ऍक्च्युअली इकॉनॉमिक्सशी संबंध नाही, पण त्यांनी त्यांचं पुस्तकाचं नाव अर्थशास्त्र मात्र दिलेलं आहे. मग हा जो अर्थशास्त्र आहे हा काय सांगतो, एक पद्धतीचं भारतामध्ये असणारा जो पैसा आहे या पैशाची हालचाल कशी आहे, केंद्राकडे कसा पैसा आहे, महाराष्ट्राकडे कसा पैसा आहे, तो पैसा निर्माण कुठून होतो, टॅक्स नाही, त्याच्यानंतर टॅक्सच्या बरोबर अजून इतर अशा आपण म्हणू स्त्रोत जिथून पैसा उभा केला जातो. आपल्याकडे जेव्हा दर वर्षी एक आपल्याकडे घटना होते आणि त्याला आपण बजेट असं म्हणतो. प्रत्येक क्षेत्राला दिलेला पैसा हा कसा वाटला जाईल याच्यासाठी बजेट होतो. तर ही बजेट क्या चीज आहे हे सगळं या विषयाचा उल्लेख असेल. ठीक आहे. यामध्ये बघा शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, लोकशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम अशा पॉइंटने हा आहे. कारण की बघा तुम्ही जेव्हा ऑफिसर होणार आहात तर ऑफिसर हा सरकारी पैसा वापरणार आहे ना. आता फॉर एक्झाम्पल मला माझं घर चालवायचं असेल किंवा मी बाजारात गेलो, बाजारात किती पैसे घेऊन गेलो, 5,000 रुपये शॉपिंगसाठी. तर 5,000 रुपये गेल्यानंतर मी पाहतो की मला एक खूप सुंदर शर्ट आवडला, तर मी त्याला म्हणतो की किती रुपयाला, तो म्हणतो 1,000 रुपयाला.
मग मी म्हणतो नाही तू 500लाच दे किंवा 700ला दे किंवा 800ला दे, बार्गेन करायला लागतो. आणि माझ्याकडे जो पैसा आहे तो मॅक्सिमम मला त्यातनं वस्तू कसा आणता येईल याचा मी प्रयत्न करतो. असंच हीच भानगड जेव्हा सरकारी स्तरावर आपण शिकतो तेव्हा इकॉनॉमिक्सचा अभ्यास आपण करतो. पैसा योग्य कसा वापरायचा, कुठे वापरायचा, गरीब लोक किती आहेत त्यांना किती पैसा द्यायचा आहे, परत मला चंद्रावर यान पाठवायचं आहे त्यांना किती पैसे द्यायचे, हे सगळंचे सगळं अर्थशास्त्रामधील. आणि त्यामुळे यामध्ये गरिबी, समावेशन, लोकशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह असे आपल्याला दिसून येतील. शाश्वत विकासाची संकल्पना आणि उद्दिष्ट हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. शाश्वत विकास याला इंग्लिशमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील गरिबीची कारण आणि उपयोजना. गरीब म्हणावं तर कोणाला म्हणावं, आलं लक्षात. उदाहरणार्थ बेरोजगार म्हणावं तर कोणाला म्हणावं, 12वीच्या मुलाला बेरोजगार म्हणता येईल का, असे जे मूलभूत प्रश्न आहेत ते कधी तुम्हाला समजतील, जेव्हा तुम्ही गरिबी कशाला म्हणतात हे समजणार. मग हे कुठे समजतं तुम्हाला, अर्थशास्त्रामध्ये समजतं. सामाजिक समावेशनाची गरज आणि त्यासाठी प्रयत्न. महात्मा गांधीजींनी जो गरीबातला गरीब आहे त्यांना काय म्हटलेलं आहे, अंत्योदया, म्हणजे लाईनीमध्ये जो शेवटचा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा पाहतात चौकामध्ये तुम्ही जर गेले तर चौकामध्ये तुम्हाला एक अतिशय गरीब माणूस दिसतो जो रस्त्यावर झोपतो, फाटके कपडे असतात, आंघोळ केली नसते, तो अंत्योदय. त्याला सुद्धा घेऊन चाला असं सरकार म्हणते. आणि त्याच संकल्पनेला आपण समावेशन असं म्हणतो. म्हणून सामाजिक समावेशन ही संकल्पना आहे. मग त्याला कसं, त्याला प्रत्येकाला असं हुडकून काढायचं का नाही, असं चालणार नाही. म्हणून आपल्याला या सगळ्या कन्सेप्ट या अर्थशास्त्रामध्ये समजून घेतात. लोकसंख्येचा परत इथे अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर शिक्षण सारखे पॉइंट, आरोग्य, सामाजिक न्याय यासारख्या सामाजिक क्षेत्रातील महत्वाचे सरकारी आणि गैर सरकारी उपक्रम हे सगळे समजावे लागतील. योजना, उदाहरणार्थ तुम्हाला माहितच असेल की सध्या लाडकी बहीण योजना आहे. मग ही योग्य का अयोग्य याचं आकलन कधी होईल, जेव्हा तुम्हाला योजना समजेल. मग ह्या पद्धतीचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये असतो. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर आपल्या सिलेबसमध्ये जो पुढचा पॉइंट आहे 5वा, तो म्हणजे आर्थिक व सामाजिक विकास किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट म्हणजे पर्यावरण. पुढचा पॉइंट म्हणजे काय आहे, पर्यावरण. पर्यावरण जेव्हा मी म्हणतो तेव्हा एन्व्हायरमेंट या विषयाला मी समजून घेतो. पर्यावरण, परिसंस्था, जैवविविधता आणि हवामान बदल या तिन्ही पॉइंटने बनलेला हा विषय. या विषयामध्ये जर आपण पाहिलं तर या विषयामध्ये पर्यावरणाची आपण एक मूलभूत संकल्पना समजतो. मूलभूत संकल्पना म्हणजे काय रे, एक फंडामेंटल कन्सेप्ट समजतो. मूलभूत संकल्पना समजल्यानंतर याच्यामध्ये पर्यावरणाला होणारी जी हानी आहे, पर्यावरणाचा होणारा जो ऱ्हास आहे, पर्यावरणामध्ये होणारं जे प्रदूषण आहे, पर्यावरणामध्ये होणारं जे मृत्यू आपण बघून घेतो प्राण्यांचा होत आहे, एक्सटिंक्शन असं त्याला म्हणतो, या सगळ्या संकल्पना, हे सगळे इश्यूज पर्यावरणाचा भाग होईल. परिसंस्था, इकोसिस्टीम, पर्यावरण, एन्व्हायरमेंट आणि परिस्थितिकी, इकॉलॉजी या 3 स्तंभावर बनलेला हा विषय. या विषयाला आपण जर पाहिलं तर भूगोल विषय जो आहे ना त्याच्याबरोबर जोडीला हा विषय बघितला जातो. UPSC मध्ये जरी जोडीला बघितलं जाईल तरी पण याचा जो वाटा आहे हा आपल्याला 15 पासून 22 मार्कापर्यंत UPSC ला गेलेला दिसतो. म्हणजे हा UPSC साठी आपण म्हणू अतिशय महत्वाचा विषय, अतिशय 5 स्टार विषय असं म्हणून. ठीक आहे. आणि त्यामुळे या विषयाला सखोल तुम्ही तयारी करणं आवश्यक आहे. मग सोर्सेस काय आहेत, कशा पद्धतीने तयार करता येईल, आपल्या युट्यूबवर व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहू शकता. राज्यसेवा जरी तुम्ही देणार असाल आणि लोकसेवा जरी देत असाल तरी पण या विषयाची तयारी करून तुम्ही गेले तर हे हातचे मार्क देणारा हा विषय, त्याला आपण एन्व्हायरमेंट असं म्हणतो. ठीक आहे. आणि जो शेवटचा विषय आहे आपल्या पूर्व परीक्षेमध्ये, शेवटचा विषय जो आहे त्या शेवटच्या विषयाला मी काय म्हटलेलं आहे, सामान्य विज्ञान. आणि मी तुम्हाला सांगितलंय की याला सामान्य विज्ञान न म्हणता सामान्य विज्ञान अधिक तंत्रज्ञान असं समजा, टेक्नॉलॉजी. ठीक आहे. मी जर म्हणतो की UPSCच्या परीक्षेमध्ये जर कोणत्या विषयाचा आपण म्हणू वाटा वाढलेला आहे तर तो सायन्सचा वाढलेला आहे, विज्ञानाचा वाढलेला आहे. का? कारण UPSC ला जर आपण बघितलं तर UPSC ला या विज्ञानाला, या सामान्य विज्ञानाचा मला 2 पद्धतीने ह्याचं वाटप करता येईल. एक
बेसिक म्हटल्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आणि दुसरं आहे तंत्रज्ञान. तंत्रज्ञान म्हटल्यानंतर टेक्नॉलॉजी म्हणून घ्या, तंत्रज्ञान म्हटल्यानंतर ह्याला करंट अफेअर्स म्हणून घ्या. सगळ्या दृष्टिकोनातून हा विषय मला प्रिपेअर करावा लागेल. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा सायन्स अँड टेक्नॉलॉजी विषय आपण बघणार आहे, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये हा जो बेसिक आहे ना, हा बेसिक आपल्याला अप टू 10 स्टँडर्ड 10वी पर्यंत आपल्याला वाचायचं आहे. आणि कोणाचं वाचायचंय? NCERT चे पुस्तकं 6वी पासून 10वी पर्यंत वाचणं गरजेचं आहे. हा जो पार्ट आहे, हा जरी पण इथे असेल तरी पण ह्याचा वाटा फार कमी आहे. UPSC ला जर तयारी करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानावर भर द्यावा लागतो, कारण पूर्व परीक्षेमध्ये विचारतात तर तंत्रज्ञानावर आपल्याला विचारतात. तंत्रज्ञान सगळ्या बाबतीत आहे, स्पेस बद्दल आहे, डिफेन्स बद्दल आहे, इथपर्यंत की तुमच्याकडे असणारं छोट्यातल्या छोटा उपकरण हे सुद्धा तुम्हाला त्याच्या मागे काय सायन्स चालतं हे तुम्हाला माहित पाहिजे. उदाहरणार्थ मी जर तुम्ही पाहिलं की आपल्याला आपण जर इथे गेलो हॉस्पिटलमध्ये गेलो तर हॉस्पिटलमध्ये आपल्याला कृत्रिम ऑक्सिजन दिले जातं. तर ते कृत्रिम ऑक्सिजनच्या मागे तंत्रज्ञान काय हे तुम्हाला माहित हवं. तुम्ही जर कुठे गेले तर कधी कधी बघा व्हिडिओ गेम्स असतात, त्या व्हिडिओ गेम्स मध्ये आपल्या डोळ्यावर एक पद्धतीचा चष्मा लावला जातो आणि मग आपण व्हिडिओ गेम्स खेळतो. त्याला आपण म्हणतो व्हर्च्युअल रियालिटी टेक्निक. याच्यावर प्रश्न UPSC ला आलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर इंस्टाग्राम, फेसबुकवर आपण ऍप चालवलं की ती ऍप चालवल्यानंतर मी असा माझा चेहरा बघतो आणि त्या ऍप मध्ये दिसतं की माझ्या चेहऱ्यावर किंवा माझ्या डोक्यावर टोपी घातलेली आहे ऍपने, किंवा मी असा ऍप ऑन केला आणि माझ्या खांद्यावर माकड बसलेला आहे. हे काय आहे? ह्याला ऑग्युमेंटेड टेक्नॉलॉजी असं म्हणतात. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे दैनंदिन विचारात किंवा दैनंदिन जीवनामधल्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती पाहिजे, तुम्हाला डिफेन्स बद्दल माहित पाहिजे, तुम्हाला सायन्स बद्दल माहित पाहिजे, जैविक तंत्रज्ञानाबद्दल माहित पाहिजे, कृषी मधल्या तंत्रज्ञानाबद्दल माहित पाहिजे आणि बेसिक सायन्स सुद्धा पाहिजे. आणि म्हणून अतिशय सुंदर असा विषय जो आपण एकदाच बसलोय आणि संपवला असा नाही, पण ज्याच्याबद्दल नेहमी आपण माहिती घेतली पाहिजे, तो म्हणजे आपला सामान्य विज्ञान. आणि म्हणून 1 वर्षाआधीपासून जर आपण टार्गेट केलं तर हिच्यामध्ये सुद्धा आपल्याला मॅक्सिमम मार्क्स मिळू शकतात मित्रांनो. आणि त्यामुळे जो 7वा पॉइंट मी तुम्हाला डिस्कस केलेला आहे तो 7वा पॉइंट म्हणजे सायन्स आहे. आणि ह्या 7 मुद्द्यांनी आपली प्राथमिक किंवा पूर्व परीक्षा काय होते? डिसाइड होते. आता याच्यासाठी कोणकोणते सोर्सेस आहेत हे सगळेच्या सगळे सोर्सेससाठी मी सांगितलेलं आहे की तुम्ही आपले वेगवेगळे व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. आता एक सर्वात महत्वाची माहिती की जे मुलं पुढच्या वर्षीसाठी त्यांना तयारी करायची असेल, त्या मुलांनी जर तयारी करायचं ठरवलं असेल तर आपली एक सुंदर असा इनिशिएटिव्ह, ज्याला आपण निर्माण असं म्हणतोय, चांगल्या अधिकारांचं निर्माण आपण करतोय आणि म्हणून त्या बॅचचं निर्माण असं नाव ठेवलेलं आहे. UPSC साठी इंग्लिश आणि मराठी माध्यमातून ही बॅच आहे. ही बॅच तुम्ही UPSC साठी जॉईन करू शकतात, सेपरेटली क्लासेस होतील. MPSC साठी जॉईन करू शकतात, सेपरेटली क्लासेस होतील. या बॅचला तुम्ही जॉईन करू शकतात. या बॅचचं ऍडमिशन आणि ओरिएंटेशन लेक्चर 21 एप्रिल पासून ऑलरेडी सुरू झालेले आहेत. 15 ते 20 दिवस यामध्ये तुम्ही जॉईन होऊन बघू शकतात की कशा पद्धतीने ओरिएंटेशन आहे आणि साधारणपणे मे पासून फुल फ्लेज टीचिंग होणार आहे. या बॅच मध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह टीचिंग, कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स, इंग्लिश वाल्यांसाठी इंग्लिशमध्ये, मराठी वाल्यांसाठी मराठीमध्ये, डेडिकेटेड करंट अफेअर्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची काळजी केली जाईल बाय डेडिकेटेड पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम. एक शिक्षक असेल आणि तो तुमची वर्षभर फॉलोअप घेईल, प्रोग्रेस तुमचा काय पद्धतीने आहे ते तुम्हाला विचारेल. या बॅचला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही डायल करू शकतात 788 799 28 34 किंवा 99 75 80 61 27 आणि यावर तुम्ही इन्क्वायरी करून बोलू शकतात या बॅच बद्दल. ही जी बॅच आहे ही बोथ मोड मध्ये आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. आणि 2026 ची तयारी जर टार्गेटेड तुम्हाला करायची असेल मित्रांनो तर या बॅचला तुम्ही डेफिनेटली विचार करू शकता. तर या व्हिडिओमध्ये पूर्व परीक्षेची माहिती देणं हा माझा एक उद्देश होता. निर्माण बॅचची सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल व्हॉट्सअप करा. तुमच्या प्रत्येक क्वेश्चनला आन्सर केले जाईल. आणि जर तुम्हाला याच पद्धतीने अजून कोणता व्हिडिओ पाहिजे तर कमेंटला ते सांगा, त्याच्यावर व्हिडिओ बनवला जाईल. आणि मुख्य परीक्षेचा सुद्धा मी अपकमिंग व्हिडिओ आणणार आहे. म्हणजे मराठी माध्यमातून ज्या मुलं तयार करत असेल
त्यासाठी मुख्य परीक्षेची एक सिरीज चालू, कारण मुख्य परीक्षेचा सुद्धा एक डिटेल्ड सिलेबस आपल्याला दिलेला आहे आणि एक एक व्हिडिओ करून तो आपण बघणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला आपण इथेच विराम देऊ आणि पूर्व परीक्षेची तयारी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डायरेक्शनने प्रिपेअर करा. आणि या पीपीटीला पाहिजे असेल किंवा ही जी पीडीएफ पाहिजे असेल तर याला तुम्ही व्हॉट्सअप करून द्या, तुम्हाला ही पीपीटी पाठवली जाईल. तर धन्यवाद मित्रांनो.